फुल व्हायला पाहिजे, तुम्ही सकाळी 5 वाजता उठून स्नान करून तीरावर जायला पाहिजे, असे म्हणजे अशा काही भयंकर अशा त्यांच्या अशा चालीरीती म्हणा किंवा असे प्रकार असतात त्याचे. ते जर कोणी त्याच्याला बळी पडलं असेल तर त्याला हा प्रकार चांगला समजेल. पण त्या साधनेनी त्या मार्गाने तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती नाही. जरी लक्ष ते ब्रह्मचे म्हणती तरी नेमचे असता स्वरूपा प्राप्ती, डोळे केलिया चरफडती ब्रह्म न दिसे म्हणून. असे लोक अशा साधना किती जर त्यांनी वापरले तरी त्यांना ब्रह्माची प्राप्ती होणार नाही. कारण की त्याची चर्मदृष्टी आहे त्याची. ब्रह्म हे कशाने बघायचं असतं? ब्रह्माचं अस्तित्व किंवा ब्रह्माची प्रचिती हे तुम्हाला ज्ञानदृष्टीने घ्यायला पाहिजे. डोळे गेली या चरफडती, डोळे किती चोळले तुम्ही, उघडझाप केली डोळ्याची, तटस्थ बसून डोळ्यांनी तुम्ही एकसारखं जरी पाहत बसले एखाद्या वस्तूकडे तरीही तुम्हाला ब्रह्माची प्राप्ती होणार नाही. ब्रह्म न दिसे म्हणून. म्हणजे चर्मचक्षुनी तुम्हाला ब्रह्म मिळत नाही किंवा प्रचिती त्याची येत नाही. तुम्हाला त्यासाठी ज्ञानदृष्टी प्राप्त करायला हवी. हा त्यांचा एक मोठा महत्त्वाचा उपदेश आहे, सल्ला इथे, की तुम्ही ज्ञानदृष्टी प्राप्त करून ज्ञानदृष्टीने विवेकाने तुम्ही ते ब्रह्म जाणा कसं विश्वामध्ये भरलेलं आहे ते. तर असं ते शिष्याला सांगतात. त्यानंतर पुढे आणखी त्यांनी असे बरेच उपदेश केले आहे, आपण बघू आता. आता तुम्ही जर मथुरेला गेले असाल तर मथुरेचा पण एक दृष्टांत इथे मला सांगावा वाटतो. तो असा की मथुरेला जे श्रीकृष्णाचं मूळ मंदिर आहे किंवा जन्मस्थान म्हणवलं जातं तिथे, तर ते मंदिर वेगळंच राहतं. पण जेव्हा तुम्ही स्टेशनपासून उतरल्यानंतर किंवा गावातून जेव्हा जायला लागतं तुम्हाला इतके श्रीकृष्णाचे मंदिर सापडतील की हेच मंदिर खरं आहे, इथेच तुम्ही दक्षिणा द्या, इथेच तुम्ही दान करा, नाही इथेच कृष्ण जन्माला होता, अशा पद्धतीचे पांडित्य, अशा पद्धतीचे तिथे गुरुजी आणखी पंडित लोक बसले आहेत तिथे. आणि त्यात तुमचा भ्रम, तुम्ही भ्रमात पडता की मूळ मंदिर कुठे आहे. हा तर मला झालं 15-25 मंदिर यांनी मला दाखवले रस्त्यावर जाताना, हेच श्रीकृष्णाचं जन्मस्थान, हेच खरं मंदिर आहे. आता मग खरं मंदिर राहिलं कुठे, मूळ मंदिर कुठे गेलं कृष्णाचं? हा मथुरेमध्ये जर गेले असाल तुम्ही तर मथुरेला अशा प्रकारचा प्रकार घडतो. म्हणजे तुमचा मूळ दैवत किंवा मूळ श्रीकृष्णाचं मंदिर जे पाहायचं होतं ते तुम्ही विसरता आणि इतर मंदिरात, अरे आम्ही ते मंदिर बघितलं, आम्ही हे मंदिर बघितलं, आम्ही रस्त्यात तो भेटला होता, हा भेटला होता. भ्रमिष्ट झाले तुम्ही, तुमच्या दिशाभूल झाल्या सगळ्या आणि मूळ मंदिर तुमचं दूर राहिलं. तर अशाच पद्धतीचा अंधश्रद्धेचा प्रकार इथे परमार्थ शास्त्रात आहे, जिथे हे पाखंडी लोक तुम्हाला योग्य मार्ग दाखवत नाही किंवा तुम्हाला विपरीत ज्ञान देऊन तुम्हाला भरकवतात. ते म्हणजे गोंधळात टाकून तुम्हाला विचित्र दिशा दाखवतात, विपरीत ज्ञान देतात. तर ही जी शंका आहे की आता मला ब्रह्माची खूण पाहायची आहे, शिष्याचं असं म्हणणं आहे की मला ब्रह्माची खूण सांगा की ब्रह्म कुठल्या खुणेनी जे जाणावे की मला ब्रह्म जाणल्या गेलं आहे किंवा मला आत्मप्रचिती झाली आहे, कशी समजायची. तर एक ओवी टाकली आहे समर्थांनी इथे. जे शास्त्रमुखे ऐकले त्याची गुरुमुखे दृढ झाले. शास्त्रमुखे ऐकले म्हणजे शास्त्रात जे सांगितलं आहे, अद्वैत ग्रंथात जे सांगितलेलं आहे, जे साधना सांगितलं आहे, वेद उपनिषदामध्ये जे साधना सांगितलं आहे त्याला इथे शास्त्र म्हटलं आहे. ते शास्त्रमुखे ऐकले त्याची गुरुमुखे दृढ झाले. म्हणजे आता वेद आणि उपनिषदामध्ये जी साधना सांगितली आहे ती संस्कृतामध्ये लिहिली आहे आणि ती आपल्या लक्षात येत नाही किंवा ज्यांना संस्कृत येत नाही ते समजू शकत नाही त्यात काय साधना सांगितली आहे. त्याची गुरुमुखे दृढ झाले. आता ते तुम्हाला गुरुमुखाने ज्यांना आत्मप्रचिती झाली आहे असे सद्गुरू किंवा असे गुरु म्हणतोय मी तुम्हाला, पाखंडी गुरु म्हणत नाही आहे. तर असे जे सद्गुरू आहे की ज्यांना या आत्मश्रद्धेने किंवा या आत्मतत्वाचं ज्ञान त्यांनी झालेलं आहे आणि आत्मसाक्षात्कार झाला आहे, आत्म्याची प्रचिती करून घेतली आहे, अशांकडनं ते तुम्ही ज्ञान समजून घ्या. अशा सद्गुरूंकडनं तुम्ही ते ज्ञान समजून घ्या. त्याची गुरुमुखे दृढ झाले. म्हणजे अद्वैत ग्रंथातले जे ज्ञान आहे ते तर गुरुमुखी दृढ झाले आणि आपुलिया हेही आले अनुभवासी. आणि नंतर असं ज्ञान तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर त्या ज्ञानाचं तुम्ही विज्ञान करा. ज्ञानाचं विज्ञान करा म्हणजे काय, तुम्ही ते ज्ञान तपासून पहा कसोटीवर आणि ते ज्ञान कसोटीवर तपासून पाहिल्यानंतर मग तुम्हाला त्याची प्रचिती येईल. सायन्सच्या विद्यार्थ्याला आपण जर म्हटलं की H2 आणखी O2 हे 2 पाण्याचे घटक आहे, हायड्रोजन वायू आणखी प्राणवायू घटक आहे, तर ते प्रयोग करून सिद्ध करून पाहतात किंवा विद्यार्थ्याला प्रयोग करून सिद्ध करून दाखवलं जातं की हायड्रोजन आणखी ऑक्सिजन हे दोन्ही पाण्याचे घटक आहे आणि H2O त्याचं सूत्र आहे. तशाच प्रकारची जी प्रचिती सांगितली आहे इथे आत्मप्रचिती म्हटलं जातं आणि ही आत्मप्रचिती किंवा आत्मप्रचिती म्हणतात त्याला, किंवा अनुभव घ्या, तुम्ही स्वानुभव घ्या.
जे तुम्हाला सद्गुरूंनी ज्ञान भरवून दिलेलं आहे आणि जे शास्त्रात लिहिलेलं ज्ञान आहे ते त्याची जर तुम्ही विज्ञान केलं, त्याचा जर तुम्ही अनुभव घेतला तर तुम्हाला एक आत्मप्रचिती मिळेल, आत्मप्रचिती होईल. आणि त्या आत्मप्रचिती जर तुम्हाला कळेल की हे चैतन्य माझ्या देहात आहे, हे चैतन्य एकच चैतन्य देहामध्ये आणखी विश्वामध्ये भरून आहे, असं ब्रह्मैक्य जे आहे, असं ब्रह्मतत्व किंवा परतत्व किंवा आत्मतत्व एकच असल्याची तुम्हाला अनुभूती येईल. तर ही अनुभूती तुम्ही घ्यायला पाहिजे तुम्हाला. तर इथे 3 प्रचिती सांगितल्या समर्थांनी. एक सांगितल्या शास्त्रप्रचिती, एक दुसरी सांगितल्या गुरुप्रचिती आणि तिसरी प्रचिती आहे आत्मप्रचिती. ह्या 3 प्रचिती फार महत्त्वाच्या आहेत. या 3 प्रचितीद्वारे तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालंय आणि तुम्हाला आत्मानुभव झालाय हे तुम्ही समजू शकता. तिन्हीची खूण बाणली विचारिता एकची झाली. या तिन्ही प्रचिती म्हणजे शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणखी आत्मप्रचिती, तिन्हीची खूण बाणली विचारिता एकची झाली. हे तिन्ही प्रचितीची खूण एकच सापडेल. हे तिन्ही प्रचिती घेतल्या तर त्याचा तुम्हाला शेवट किंवा त्याचं सार तुम्हाला एकच सापडेल. ते सार म्हणजे आत्मतत्व. विचारिता एकची झाली तयासीच पावली शाश्वत सद्गुरु कृपा. अशा सद्गुरूची कृपा त्याला प्राप्त झाली आणि त्याला आत्मानुभव झाला, स्वानुभव झाला. असं तुमच्या या 3 प्रचितीतून तुम्ही लक्षात घ्या. असं समर्थ इथे तुम्हाला भरत होत आहे. अज्ञानही भ्रष्टले त्याचे पाखंड मत झाले. म्हणजे अज्ञान कसं आहे, हे पाखंडी लोक भरवतात ना, म्हणून त्यांना म्हटलं अज्ञानी भ्रष्टले त्याचे पाखंड मत झाले. म्हणजे तुम्हाला असं ज्ञान जर प्राप्त ग्रंथात झाले तर तुमचं अज्ञान नष्ट होईल. आणि पाखंडी म्हणून जो तुम्हाला भरवत होता उलट्या सुलट्या विपरीत गोष्टी सांगत होता चुकीच्या, ते सुद्धा त्याचं सुद्धा तुम्ही निरसन कराल. हे निरसन म्हणजेच आता दृश्य उच्छेद असं म्हटलं आहे. कारण की तुमच्यासमोर एक विचित्र दृश्य उभं आहे. कर्मठकांडी पाखंडी लोकांनी एक विचित्र दृश्य उभं केलेलं आहे. तर त्या दृश्याचं निरसन उच्छेद हे ज्ञानाने होईल असं त्यांना सांगायचं आहे. अज्ञानही भ्रष्टले आणि पाषांड मत झाले ते जायना काही केल्या संचित पूर्व पातकांचे. तर हे जे दृश्य तुम्हाला दिसत आहे, जे विपरीत घटना तुमच्या समोर येतात कर्मकांडाच्या याच्या त्याच्या, ते जे अज्ञानाने भरलेलं दृश्य आहे, तर अज्ञानाने भरलेल्या दृश्याचं निरसन करायचा, त्याचा उच्छेद करायचा. म्हणजे तुम्हाला ज्ञान प्राप्ती करून अज्ञान तिथे निघून जातं. अज्ञान बापुढे जाती सांगताची ज्ञान होते. ज्ञान होताच तुमचं अज्ञान तिथे निघून जातं किंवा अज्ञान नष्ट होतं. कृपाळीपणे प्राणियाती अपंगलिया संचिनी. अपांगलिया सज्जनी म्हणजे त्याची कृपा झाल्यानंतर तुम्हाला सद्गुरू कृपेने तुम्हाला हे प्राप्त होतं. आणि मग तुम्ही तुमचा स्वतःचा अनुभव घ्या ज्ञान प्राप्त झाल्यानंतर. कारण की हा जो भ्रम असतो, हा भ्रम तुम्हाला सध्याच्या जीवनामध्ये पण तुम्ही बघू शकता की मृगजळ कशात निर्माण होतं, हे सूर्यकिरणामुळे मृगजळ निर्माण होतं. सूर्यकिरण जेव्हा तिथून निघून जातात तेव्हा तुमचं मृगजळ समाप्त होतं तिथे. पण मृगजळ असेपर्यंत वाटतं की तिथे पाणीच आहे का. तर अशा भ्रमिष्ठ गोष्टींना तुम्ही बळी नका पडू तुम्ही. किंवा शिंपलेवर जर एखादा पाण्याचा थेंब पडला तर मोत्यासारखा वाटतो आपल्याला, पण नंतर आपल्याला कळतं की ते मोती नाही आहे, तो पाणी येते ॲक्च्युली. अंधारात तुम्ही सर्प बघता, हे सर्वसाधारण प्रसिद्ध उदाहरण दिलं जातं की अंधारात तुम्ही दोरीला सर्प समजता, पण तो सर्प नाही आहे, ते दोरी आहे. ती केव्हा समजतात, ज्ञान झाल्यानंतर. अशा प्रकारचं ज्ञान जर तुम्ही केलं तर अशा प्रकारच्या खुळ्या कल्पना, अंधश्रद्धेच्या कल्पना तुमच्या मनातून निघून जातील. सज्जन पाखंड लोकांना पोपटपंचीपणे बोलत असतो. पोपटपंचीपणे फसून त्याचा शब्दांचा जो प्रभाव आहे, त्या शब्दाच्या प्रभावात तुम्ही अडकता. तो पोपटपंचीपणे बोलतो, पण त्याचं बोलणं इतकं प्रभावी असतं त्या पाखंडी साधूचं की त्यात तुम्ही फसता तुम्ही. आणि त्याचं खरं वाटतं, त्यांनी सांगितलेला उपाय, त्यांनी सांगितलेल्या प्रचिती खरा होता. तो मोठा छातीवर हात ठोकून सांगतो की नाही हे सांगितलं, हे मी सांगितलं तेच खरं आहे. इतकं त्याचा प्रभाव असल्यामुळे आपल्याला क्षणिक ते खरं वाटतं ते, पण ते खऱ्या नसतात त्या गोष्टी. त्या आत्मज्ञानाने, विचार चिंतनाने, शांत मनाने जर तुम्ही विचार केला तर असं कळेल की त्याचा उपाय हा सर्वस्व चुकीचा आहे. असं जर तुम्ही आत्मज्ञान प्राप्त केलं तर दिवसेंदिवस ज्ञान वाढे त्याची निरूपणही चढे. म्हणजे तुम्ही जर असं आत्मचिंतन कर, इथे श्रवण मननाचं साधन परत सांगतात ते समर्थ. दिवसेंदिवस ज्ञान वाढे त्याची निरूपणही चढे. म्हणजे तुम्ही जर दिवसेंदिवस जर अद्वैत ग्रंथ वाचत गेले, आणखी गुरुची तुम्ही सेवा करून गुरुकडनं त्या तुमच्या संदेह शंका जर दूर करून घेतल्या तुम्ही, तर तुम्हाला त्या ज्ञानाची दृढता प्राप्त होईल पहिले. आणि दृढतेनंतर तुमचं श्रवण मनन गरजेचं आहे.
दिवसेंदिवस ज्ञानवडे तेची निरूपणही चढे, नाना अभेद शब्द गाडे दिवसेंदिवस बोलती. म्हणजे त्यातल्या शब्दाचा जो भावार्थ आहे किंवा लक्षार्थ आहे हा तुमच्या लक्षात येईल तुमच्या. म्हणजे शब्दाला तुम्ही बळी पडू नका, कारण की शब्दच हे पाखंडी पुरुष टांगून तुमच्यावर एक मोहिनी टाकतो तुम्हाला. पण इथे ग्रंथ वाचताना सुद्धा तुम्हाला असे शब्द सापडतील की शब्दांनी तुम्हाला तुमचं लक्ष तुम्हाला दिसणार नाही किंवा सहज प्राप्त होणार नाही. तर अशा शब्दांचा गूढार्थ, अशा शब्दांचा भावार्थ तुम्ही तुमच्या सद्गुरूकडनं समजून घ्या. म्हणजे तुम्हाला त्याचं लक्षात येईल की त्याचा भावार्थ काय शब्दाचा. तरी आपण विवेक पाहावे अर्थांतरी मग्न व्हावे. आपण विवेकाने पहा. ते जे तुम्ही अद्वैत ग्रंथ वाचले आहे त्याच्यामधले श्लोक ओव्या जे वाचले आहे त्याचा तुम्ही अर्थांतरी मग्न व्हावे. त्याचा अर्थ काय तो अर्थ काढा. शब्दावर तुम्ही शब्दार्थावर जाऊ नका. शब्दाच्या पाठीमागे जो भावार्थ लपलेला आहे किंवा लक्षार्थ त्याच्या पाठीमागे आहे तो लक्षार्थ तुम्ही घ्या. म्हणजे तुम्हाला निश्चयाचं ज्ञान प्राप्त होईल. आता भावार्थ आणखी लक्षार्थ आणखी शब्दार्थ याचा थोडा उलगडा मला करावासा वाटतो. कारण की काय होतं की बोलताना आपण बऱ्याच अशा गोष्टी कॅज्युअली म्हणा किंवा असं बोलून जातो बा की त्याचं घर समुद्रावर आहे. अरे त्याचं घर समुद्रावर आहे पण तो समुद्रावर घर राहत असतं का कधी. त्याला म्हणायचं असतं की त्याचं घर समुद्राला लगत आहे, समुद्राच्या जवळच आहे, समुद्राच्या किनाऱ्यापासून अर्धा 1 किलोमीटर दूर आहे पण आहे. पण सांगताना तो काय सांगतो माझं घर समुद्रावर आहे. अरे समुद्रावर कोणाचं घर राहिलं आहे का. तर त्याच वेळी आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीने ऑफिसमध्ये पैसे खाल्ले किंवा एखाद्या नेत्याने भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले. अरे पैसे खाण्याची वस्तू आहे का. पैशाचा गैरवापर केला त्यांनी, पैशाचा भ्रष्टाचार केला, अफरातफर केली पैशाची, म्हणून आपण म्हणतो त्यांनी पैसे खाल्ले. पण पैसे खाल्ले हा शब्दार्थ झाला आणि त्याच्या पाठीमागचा लक्षार्थ आहे त्याचा भ्रष्टाचार झाला, पैशाची अफरातफर झाली किंवा पैशाचा गैरवापर झाला. तर असा तुम्ही लक्षार्थ लक्षात घ्या त्याच्यावर. काही काही लोक बोलताना मोठे म्हणी टाकतात आपल्या शब्दामध्ये आणि त्या शब्दाचा आपल्या लक्षात काढावा लागतो. याचा लक्षात त्याला म्हणायचं काय. तर अशा पद्धतीचा तरी आपण विवेके पाहावे अर्थांतरी मग्न व्हावे, स्वसुख पावलिया स्वभावे एकताची आहे. म्हणजे तुम्ही असं जर लक्षार्थाने किंवा भावार्थाने जर त्या ओवीकडे किंवा त्या श्लोकाकडे जर तुम्ही बघितलं आणि त्याचा चिंतन मनन जर केलं तर त्या चिंतन मननाने तुमचा स्वसुख त्यात दडलेला आहे. तुमचं लक्षात येईल की याचा अर्थ त्याला सांगायचं काय. तर असं तुम्ही त्याचं वाचन करून अर्थाचा श्रवण मनन करायला पाहिजे. हे त्यांना सांग. शब्दज्ञाने ऐक्यता मोडे तरी शब्दज्ञाने काय स्वरूपी घडे. शब्दज्ञाने ऐक्यता मोडे म्हणून म्हणतात ते शब्दज्ञानाने तुमची ऐक्यता मोडते. तुम्हाला खरं त्याचा अर्थ कळत नाही तरी शब्दज्ञाने काय स्वरूपी घडे. शब्दज्ञाने तुमचं तुम्हाला स्वरूप लक्षात येणार नाही आणि स्वरूप हे निर्वचनीय आहे, बोलून सांगता येत नाही. त्यामुळे कोणी किती बडबड केली तर तुम्हाला त्याचा भावार्थाने लक्षात अर्थ घ्यायला पाहिजे. एवढे मोठे ग्रंथ लिहिले आहे सद्गुरू माऊलींनी आणखी इतर साक्षात्कारी संतांनी, त्याचं सुद्धा आपण अध्ययन करताना ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की एक्झॅक्टली त्याचा सारासार अर्थ काय, त्याचा भावार्थ काय. त्यांनी तुम्हाला स्वरूपाची प्राप्ती होईल. म्हणजे आपण आता शिष्याची शंका दूर करतो इथे की शिष्याला सांगितलं की बा मला, शिष्याने विचारलं की मला परमेश्वराची प्राप्ती कशी होईल. तर ते कशी होईल प्राप्ती हे असं सांगतात आहे की तू त्या खुणेकडे किंवा जे कर्मकांडाचे लोक आहे पाखंडी त्यांच्यात पडू नको. तुझा विचाराचा गोंधळ होईल, तू वाईट मार्गे लागशील किंवा तुला ते होणार, तुझा लक्षार्थ साध्य होणारच नाही, तुझं लक्ष सार्थक होणारच नाही, साधणारच नाही तुला. तर त्यासाठी जी शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणखी आत्मप्रचिती ह्या ज्या 3 प्रचिती सांगितल्या आहे, या 3 प्रचितीद्वारे आणखी इथे सांगितलं आहे त्यांनी की तू शब्दार्थाकडे लक्ष न देताना त्याच्या लक्षार्थावर तो लक्ष देऊन ते शब्दांचे उकल कर. आणखी शब्दाची उकल केल्यानंतर तुला त्याचा भावार्थ कळेल आणि नंतर तुला शब्दाची प्रचिती येईल, म्हणजे आत्मप्रचिती येईल त्याची, म्हणजे शास्त्राची प्रचिती येईल आणि ती गुरु तुला समजून सांगतील काय त्याच्यामध्ये. म्हणजे एकरूपता साधण्याकरता तुम्हाला काय आहे, तुम्हाला नित्य आणखी शाश्वत वस्तूचा श्रद्धाभाव ठेवायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे परमार्थ भावाने जो सिद्ध होतो म्हणतात तो भावार्थ असा आहे तुमचा. आणि त्यासाठी तुम्हाला सारासार विवेक किंवा नित्य अनित्य विवेक तुम्हाला करायला पाहिजे. ग्रंथ वाचताना ग्रंथातलं सार काय तेवढंच घ्यायला पाहिजे आणि जे असार आहे ते असार टाकून द्यायचं. म्हणजे नित्य वस्तू जे आहे, ज्या शाश्वत वस्तू आहे, ज्या चिरकाल टिकणाऱ्या वस्तू आहे त्याच तुम्ही घ्यायला पाहिजे. आणखी ज्या
अनित्य गोष्टी आहेत की ज्या टिकणाऱ्या नाही किंवा ज्या कालांतराने नाश होता अशा गोष्टी सोडल्या तर तुला नित्य शाश्वत अशा परमेश्वराचा प्रचिती तुला येईल. जन आणखी जनार्दन यासी नाही भिन्ना भिन्न म्हणून जनापासून अनृत्य न घडे. जन आणखी जनार्दन कसे आहे? जनार्थी जनार्दन हे एकच आहे, याच्यामध्ये भेद करायचा नाही. आपली जी चर्मदृष्टी आहे याच्यामध्ये आपण भेद करतो. तो जन आहे, तो स्त्री आहे, तो पुरुष आहे, तो प्राणी आहे, तो पक्षी आहे. तर जन आणखी जनार्दनामध्ये यासी नाही भिन्ना भिन्न, याच्यामध्ये तुम्ही भिन्नता पाहू नका. जन आणखी जनार्दनामध्ये म्हणूनही जनापासून अनृत्य न घडे. म्हणून त्यांचा अंश जो आहे जनार्दन म्हणजे परमात्मा जो सर्वांचे पालन पोषण करतो त्याचाच अंश जनामध्ये लोकांमध्ये भरलेला आहे. इथे मध्ये म्हटलं आहे श्रीकृष्णाने ममाई वंश जीव लोके जीवभूता सनातना, म्हणजे माझाच अंश सगळ्या चराचरामध्ये भरलेला आहे. तो जरी परिच्छिन्न अनेकत्वाने जरी भरला असेल पण ते अनेकत्व नाही आहे, तिथे एकत्व आहे. आपल्याला ते तत्व खंडित झाल्यासारखं वाटतं, ते तत्व खंडित झालेलं नाही. म्हणून ते म्हणतात की अभेदाने बघा, भेदाने नका बघू. तुम्ही भेदाने तुमचा विषंभाव होतो. तुम्हाला एक वस्तू दुसऱ्या वस्तूपासून वेगळी वाटते, तुम्हाला ती नामरूप आकाराने वाटते. तर हा भेद तुमचा इथे कामाचा नाही. भेदा अभेदाने म्हणजे साराने किंवा भिन्न अभिन्नतेने तुम्ही त्याच्याकडे बघा आणि त्याची अभिन्न जी दृष्टी आहे किंवा अभेदाची जी दृष्टी आहे, ज्ञानदृष्टी आहे, ती स्वीकारून तुम्ही तुमच्या वस्तूचं परब्रह्माचं असं तुम्ही प्रचिती तुम्ही घेऊ शकता. म्हणून म्हणतात जन आणखी जनार्दन हे भिन्न नाहीत. जनार्दन आणखी परमात्मा हे सर्वांचे पालन पोषण करतो, त्याचाच अंश सर्व जनामध्ये लोकांमध्ये आहे. मग लोकांपासून खोटे पापाचे कार्य घडायला नको. म्हणजे असे जर सर्व लोक आहे तर त्यांनी सगळं चांगलंच कार्य करायला पाहिजे, सत्कर्माचेच कार्य करायला पाहिजे. तर असं तुम्ही अशी तुमची दृष्टी ठेवा, ज्ञानदृष्टी ठेवा, जिथे तुमचे भेद निरसून जातील. आणखी तुम्हाला अभेदाची दृष्टी प्राप्त होईल किंवा अभेद भक्तीने तुम्ही भक्ती करा सद्गुरूंची. तुझा ठाई नाही विश्वास आणि जनाशी ठेवी तो गुणदोष. आता तुझा विश्वास नाही आहे आणि तू इतर लोकांना त्याच्याबद्दल नाव ठेवतो की त्याने तो असा आहे, तो तसा आहे, कारण की तो गुणदोषाने भरलेला आहे. कारण की तुझ्या बुद्धीमध्ये देहबुद्धी भरल्या असल्यामुळे तू सगळं दुसऱ्या लोकांना दोष ठरवत आहे. कारण की तुझा स्वतःवर तर तुझा विश्वास नाही आहे. वादविवाद करून सावकाश देहबुद्धी धरली. आता त्याच्याशी वादविवाद करून बसतो तू आणि ही वादविवाद करणं म्हणजे काय? ही देहबुद्धीला दृढ करणं आहे. आपण दुसऱ्याशी सुसंवाद न करताना आपण वादविवाद करत असतो नेहमी. माझंच खरं, मी सांगतो तेच बरं आहे, तुझं खोटं, हा वादविवाद आहे. सुसंवाद म्हणजे त्याला म्हणजे सुविचाराने शांत चित्ताने त्याला समजून सांगणं की हा विचार आहे नाही, हा विचार खरा, हा विचार असा आहे. पण आपण नेहमी वादविवाद केल्यामुळे तिथे आपण वादविवादाने आपल्या देहबुद्धीला आपण दृढ करत असतो किंवा देहबुद्धीचा आपण आपल्या देहबुद्धीची वाढवत असते. तर हे देहबुद्धी टाका, देहबुद्धी सोडा. समर्थ इथे परत तोच उपदेश द्यायचा आहे. आणि त्याला तुमचं मन विचलित जे होतं तर हा मनाचा जो संघ आहे, हा मनाचा संघ फार वाईट आहे. मनाचा संघ तुमचं मन नेहमी विचलित होऊन तुम्हाला कधीच योग्य वस्तू कशी घ्यावी किंवा तिचा स्वीकार कसा करावा हे तुम्हाला ते निर्णय घेऊ देत नाही. मन चांगली वस्तू करायला गेली की तुमच्या मनात काहीतरी दुसऱ्या गोष्टी होतं, अरे हे करायची गोष्ट आहे का, आपण दुसरं करू. चल म्हणजे तुम्हाला ते योग्य मार्गापासून मन तुमचं विचलित करतं. तुमचं मनाचं संतुलन, मनच तुमचं मनाचं संतुलन, शांती, चित्ताची शांती ती भंग करते. म्हणून मनाचा संघ सोडून द्यावा. हे मागच्या आपण सहवासामध्ये बघितलं आहे की मनासंघ सर्व संघासी तोडी. मग मनासंघ हा कसा आहे? मनासंघ सगळ्यांना आपल्याला भ्रमित टाकणार आहे. म्हणून मनासंघ सर्व संघासी तोडी. म्हणजे हा सगळा जो संघ आहे, मनाचा संघ तू त्याग, देहबुद्धीचा जो संघ आहे तो संघ सोड, तो निस्संग हो. हा उपदेश पहिल्या समासात देऊन गेला, या पूर्वीच्या समासात देऊन गेला आहे. म्हणून तोच इथे देहबुद्धीचा संघ सोडा असं म्हणतात इथे. तसंच मनाचा संघ सोडा, तुम्ही निस्संग व्हा, हा इथे उपदेश या समासामध्ये आहे. आणि हे गुण कसे आहे? हे गुणामुळे आपण विचलित होतो. त्यामुळे सत्वरज तम जे गुणाचा आहे, सत्वरज तमांचा भेदी पसरू कर्मांचा. भेदी म्हणजे भेदभावाने या गुणामुळेच आपण भेद पाहत असतो सगळ्या वस्तूमध्ये. सत्वरजतमांचा भेदी पसरू कर्मांचा होत असे गुणांचा विकास. या गुणांचाच विकास होतो. तुम्ही भेददृष्टीने पाहिल्याने अभेदाचा विकास होत नाही, एकत्वाचा विकास होत नाही. आणि या गुणामुळेच तुम्हाला विकार लागले, आपल्या उपाधीमुळे आपल्याला विकार लागलेले आहे. आणि या विकाराचा म्हणजे आणखी एक उदाहरण द्यायचं म्हणजे जसं दुधाचं दही होतं.
दुधाचं मिश्रण लावून दही करतात. पण दही हे परत दूध होत नाही, म्हणजे दह्याला दुधाचा विकार म्हटलेला आहे. तसेच आपल्याला उपाधी लागल्यामुळे आपल्याला असे अनेक विकार जडलेले आहे. या विकाराच्या याच्यामध्ये आपण भरकटून जातो, आपण गोंधळात पडतो आपण. त्याला कारण तुमची देहबुद्धी आणि उपाधी. आणि तुम्हाला योग्य ज्ञान नाही, यथार्थ ज्ञान नाही. तुम्ही देहबुद्धीने इतरत्र ज्ञाने, इतरत्र भौतिक ज्ञाने किंवा व्यावहारिक ज्ञाने आपण प्राप्त करत असतो. पण मुख्य ज्ञान जे यथार्थ ज्ञान, ब्रह्मज्ञान जे आत्मज्ञान आहे ते आपण कधीच प्राप्त करत नाही. त्याच्यामुळे तुमचं मन विचलित होतं, तुम्हाला एकाग्रता, शांतता तुम्हाला लाभत नाही. आणि आमची आज्ञा ऐसी जे तुवा नाताळावे देहबुद्धीशी. आता समर्थ म्हणतात की माझी आज्ञाच आहे तशी, आणि आमची ही आज्ञा ऐसी जे तुवा नाताळावे देहबुद्धीशी. ऐकता असता तुझ्या मानसी नाना विकल्प उठती. ही मी आज्ञा करतोय तुला शेवटी की तू देहबुद्धी सोड ही आणि आत्मबुद्धी प्राप्त करतो. देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट. आता देहबुद्धीने जर ब्रह्माची प्राप्ती करायला बसला तू, तर ती प्राप्ती तुला कधीच होणार नाही देहबुद्धीने. तो दृश्याने रुधली वाट परब्रह्माची. तर दृश्याने ही परब्रह्माची वाट कशी आहे अडवल्या गेली आहे. तर दृश्य निरसन जे करायचं आहे तर तुला आत्मबुद्धी, आत्मज्ञान प्राप्त करून जर तू हे जर आत्मज्ञान प्राप्त केलं तर तुला यथार्थ ज्ञान आहे. तुला देहबुद्धीने, तुला देहबुद्धी टाकून तुला आत्मबुद्धीने परमात्म्याची तुला प्राप्ती होईल. तू म्हणशी जे का सांगावे त्या काळी सत्यची मानावे. तू म्हणशी जे म्या सांगावे ते त्या काळी सत्यची मानावे. पाषांड सांडूनी व्हावे पुनर्समाधानी. आणि मी जे काही तुला सांगतोय हे त्रिकाळवादी सत्य आहे तुमचं. हे समर्थ म्हणतात की मी जे तुला आता जे प्रचिती सांगितले आहे, दृश्याचा उच्छेद करायला सांगितलं आहे, हे त्रिकाळवादी सत्य आहे. ते काळी सत्यचे मानावे. हे तिन्ही त्रिकाळाचं सत्य मी तुला सांगितलं आहे. हा जो रस्ता तुला सांगितला आहे हा रस्ता यथार्थ मार्गाचा, यथार्थ प्राप्तीचा ब्रह्मप्राप्तीचा मार्ग आहे. याच्यावर तू विश्वास ठेव. पाखंडी लोकांच्या मनात मार्गाने तू जाऊ नकोस. तू पाषांड सांडूनी व्हावे पूर्ण समाधानी. पाषांड म्हणजे पाखंडीपणा सोडून अंधश्रद्धेने वागून तू स्वतःला तू विचलित करून घेऊ नको. आणि तुला जर पूर्ण समाधान प्राप्त करायचं असेल तर तो मार्ग तू सोड, देहबुद्धीचा मार्ग सोड. त्याची वादविवाद घालू नको. आणि शास्त्रात जे सांगितलं आहे, सद्गुरू जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून तू परमार्थाच्या मार्गी लागतो. अशा पद्धतीचा हा उपदेश हा दृश्य उच्छेदामध्ये त्यांनी केलेला आहे. आणखी इथे त्यांनी त्रास सांगता सत्याचा आणि विश्वास बाणला असत्याचा. म्हणजे आता तुला सत्य सांगायला सांगितलं, आत्मज्ञान प्राप्त करायला सांगितलं, ते तू करून घेत नाही. म्हणून तुला काय होतं, त्रास सांगता सत्याचा. म्हणजे सत्याचा तुला त्रास होतो, सत्य प्राप्त करायचा त्रास होतो. खरा मी प्राप्त करून घ्यायला सांगितला, खरा मीचीच तुला अनुभूती घ्यायला सांगितली, ते तू करत नाही. आणि तिथे त्रास होतो, तिथे तू आळस करून बसतो. आणि विश्वास बाणला असत्याचा. विश्वास बाणला असत्याचा म्हणजे तुझा विश्वास असत्यावरच आहे. असत्य कुठे आहे, इथे असत्य दृश्य आहे. जो पाखंडी माणूस त्याला सांगतो आहे हे असत्य आहे, विपरीत ज्ञान आहे. ते विपरीत ज्ञानावर